उठ दादा. ए रखुमाई आवरलं का नाही? हा हा अजून दोथर घालते वय त्याला. हा मग त्याला हे होईन का? एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर दोथर टोचन ना त्याला. त्याला टोचत असतं का धोतर कधी? मग तुम्ही का घातलंय? तुम्ही घाला की पॅन्ट शर्ट. ते अंगावच येते बघ लगेच. घालू द्या, चांगलं दिसतं. उगाच नादावडी यायला नव्हतं यायला पाहिजे माहिती आहे नाही काय होत का? असं ठीक आहे. पोर घेऊन चालायचं म्हणजे काय सोपं वाटतं होय तुला? त्याला येतंय की चालाय आता. त्याला काय घेऊन चालायची गरज आहे? धोतर घालून चालली तर चाल, पण मला म्हणू नको की उचलून घ्या म्हणून. कोणा? श्रीला वय? तुला तुझ्या भरोशावर चालायचं तू. म्हणजे मला तुम्ही उचलून घ्यायचा आणि मग मी वारी करायची. नाहीतर- तुम्ही चाला नीट, नाहीतर तुम्ही असं तिकडून कुठं बाहेर पळू गेलं नका की लगेच म्हणती धराव एवढं पोरग घ्या, धराव माझा हात दुखायला लागला, धराव माझा पाय दुखायला लागला. माझी मी घेते बिन, माझी मी वारी बी पूर्ण करते. तुम्हीच सरळ चाला, नाही तर तुमची सवय आहे. हो कॅशा गेलाय. आता मला सांग, आता इथं कोण ध्यान द्यायचं? आपण नादावलोय खरं, तू घर तसंच पडले कवा यायचा वरती? येतेल ती काय नाही. जेव्हा वारी होती ना, विठ्ठल आहे बरोबर, सगळं व्यवस्थित होतं. म्हणलं होतं ना मी, नको नाद करू जायचा पुण्याला, नको नाद करू. बसला ना आता तिकडंच अडकून. अहो कामाने गेले तर काय मोकर फिरायला गेले तर येतेल की. आवर घे ही आणि चला फुलप लाव. की जरा आणि तुमचे एक चावी ठेव आपल्या नेहमीच्या जाग्यावर, म्हणजे जरी हे झालं ना तर अडचण नको. हा. आपल्याला कुठं चावी लागली तर. चला तरी घ्या आला. आतापासूनच घेऊ वय. हा मला आवरू दे. सरक माग आणि नीट नाटक राहावायच. आता मी येऊस तर आजी. बंड्या, हां एवढे कपडे घालून कुठं निघाला असतो? अगं कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. काय ते नाही सांगितलं बरं का? होय. खरंच माहित नाही, आम्हाला सांगितलं नाही, पण आहे काहीतरी. बर. आणि ऐक, जेवाय नको करू संध्याकाळून, उशीर होईन मला, मग येईन खाऊन काहीतरी. बर बर. तरी हा तरी ये 9-10 वाजत आहे, पण खाऊन येईन. नको काय काळजी करू तसं. बर ठीक आहे, जा मग. हां जातो, आणि काय काळजी नको करू. बर बर. म्हणजे आज बंड्या जेवायला बी नाही, आणि उद्या तर काय काटेवाडीत पालखी यायची. म्हणजे काय बंड्याची काळजीच नाही. जेवलं उद्या कुठं बी त्यो. जातेच मी आता पालखीला. म्हणजे पंढरपूरची जरी वारी नाही घडली तरी बारामतीपासून काटेवाडीला तरी वारी घडेल माझी. जातेच आता, कुणाला सांगत नाही, सरळ वारीलाच लागते आता. जर जरा लगबी गावातली माणसं जर निघाली ना परत हे नाही व्हायचं. तात्या निघाला होय? हा मग काय बाबूराव, मी म्हणलेलं का ना वारी तुम्ही जाणार? मग काय बाबूराव म्हणलं आता जावाच लागेल. निघाली का ना वारी? आता म्हणलं बघावं गावात कोण निघालंय कोण नाही. मी म्हणलेलं का नाही तुम्ही जाणार पांडुरंगाला भेटाय? हा आता म्हणलं ठरवलंयच, राहू दे म्हणलं काम. आता काम काय होतच राहते, येतो जाऊन मग. हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चल जरा पटापटा, गावातली लोक निघायची. अय तात्या, तात्या थांब. का कुठं लगा तात्या एवढं सांगून बी लगा निघालाय कपडे बिपडे घालून. अहो कुठं दादा काय झालं माहितीये का, मी फक्त म्हणलं अख्खी वारी तर नाही काढायची आपल्याच्याने, म्हणलं मग बारामतीतून काटेवाडीपर्यंत आपल्या गावापर्यंत तरी करू द्या. पण काय लगा तुमचं त्या पालखीत काम आहे? असं कसं म्हणता, काम कोणाचंच नसतं, सगळे पांडुरंगाला भेटायला येत असते. अरे पण किती लगा त्या बारामतीत किती गर्दी. तुम्ही लगा ह्या गावातच जड झालाय आणि तिथं अजून गर्दी करायला चाललाय होय? हा, आणि तुमचा काय उपयोग आहे त्या पालखीत जाऊन? उपयोग पालखीचा नसतो, उपयोग आपलाच असतो. देवाला पांडुरंगाला भेटायला जायचं म्हणजे सोपं नसतं. अहो बारामतीतून आपलं काटेवाडीपर्यंत आलं म्हणजे तेवढंच समाधान असतं मनाला.
दुसरं आता काय असतं? काटेवाडीपर्यंत नाही, डायरेक्ट एक काम कर, डायरेक्ट पंढरपूरला जा आणि तिथंच एखादं घर बघ आणि त्या भावाला बी तुझ्या घेऊन जा. बघतो आम्ही दुसरा कामगार. असं नका करू. मी वाटलंच तर आपण बरोबर बोलतो परत. आपण बरं संध्याकाळी बोलतो की मी. हा तुम्हाला काय मी किती दिवस झाला सांगतोय तात्या जाऊ नको जाऊ नको. बघतो मी. जा मग. चाललाय ना जा पालखीत. बघतो मी बी दुसरं कामगार. एवढं लागा माणूस सांगतोय जीव तोडून तर. गुडू दादा, गुडू दादा. विठ्ठला चल मावशे जरा लाग बागाने चल. चल की बाबा. एवढं बी अजून 2 किलोमीटर चालून नाही झालं तवर तंगड दुखायला लागलं. अजून पालखी यायची बारामतीत. अरे बाबा पाय दुखत्यात आहे माझं. चला मावशीला रस्ता द्या. गंगे ॲम्ब्युलन्स उभा आहे. तुला आताच ह्याच्यात बसून पुढल्या चौकात उतरायचं असलं तर उतर. परत माय डोकं खाऊ नको. तोंड केलंय तिकडं पुढल्या चौकात कशी उतरायची. चला आपलं वारीला आलोय म्हणलं थोडं चालू द्या. कितीक सलाम राहिले रे बाबा अजून. हा कितीक सलाम राहिले या. हाय अजून इथं पुढल्या चौकात जाऊन मग बसू गडीभर. होय रे तात्या. आता आलोय पालखीला खरं पण कवाशी ती बरं पालखी. येते की आता ह्या बारकाल्या पालख्या पुढे येत्या मग मोठी पालखी तुकाराम महाराजांची येईल पुढं आता. हा ना. काय करा बाया माझं तर लय शरडांकडे लक्ष जातंय. सारखंच उपाशी राहायचे शरडा माझ्या. अहो मावशी कशाला काळजी करताय. पांडुरंग हाय की सगळं काय व्यवस्थित होईल बघा. अजिबात ना काळजी करू. अगं होय की बराबर आहे तुझं. त्याची कृपा असेल तर सगळं होईल म्हणा. पण मी बंड्याला पण सांगितलं नाही. अगं मावशे मी माझं एवढं सगळं उघड्यावर टाकून आलोय. त्या आप्पाला जर कळालं ना आप्पा म्हणन आईन पेरणीच्या टायमाला अख्खं उघड्यावर टाकून गेला आणि वारी वारी करीत बसलाय. हा आता काय म्हणावं. आता पण पांडुरंगाला भेटायला जायचं म्हणल्यानंतर तेवढं तरी करावं लागत आहे. यंदा वारी चुकली म्हणजे काय दरवर्षी चुकती काय होईन. पांडुरंगाला सुद्धा काळजी आहे ना की यंदा वारी चुकायची नाही. आपण बी तेवढीच दक्षता घेतोय. आता कामं मी एवढे पटापटा आवरल्यात. राहिलं थोडंफार पण होईल. पांडुरंगाच्या मनात अजून बी असेल ना तर तिथपर्यंत ते नेईनच आपल्याला. होय की यार म्हणून तर मी पण आली या. आता कवर ह्याची वाट बघायची. अरे देवा बंड्या काय करतोय रे तू इथं. आजी तू काय करते इथं. आमची तर कॉलेजची सहल आली मग मी तर मित्र होता मग म्हणलं त्याला मदत करावं थोडी. मी पण आली ती तात्याही आल्या ती त्यांच्या बरोबर. अरे आणि माझ्या शाळांचं कसं रवायचं देवा पांडुरंगा आता. आता तुला सांगून यायला काय चालतं बघन चढतो पांडुरंग. रे देवा ईश्वरा पांडुरंगा कसं रवायचं आता. लका लका तुम्ही बी आल्या आणि आमच्या आजीला बी आणलं ना अजून काय. हार तू काय करतो इकडे. आमचं कॉलेजचा कॅम्प आलता म्हणलं भेटावं तुम्हाला बी. आजी भेटली मग अशी आजी भेटली मग म्हणलं आता आजीला तर भेटलोय मग तुम्हाला बी भेटावं. तुझ्या आजीलाच दम निघा ना. सगळं कामधाम सोडून आजी आली इकडं. अहो पण राव तिकडे ते शेळ्या वरडत ही मला बी नाही सांगितलं. मी नसतो आलो नाही. हे काम सांगून असतात का. वारी चुकली नाही पाहिजे बाबा. आता तुझी आजी दरवर्षी येते. आज आम्ही ह्या वर्षी आलो. आमच्याच्याने तरी कुठं होतं पण ह्या वर्षी ठरवलं होतं. म्हणलं आता तरी पांडुरंगापर्यंत जाता येत नाही. इथवर येऊन आपलं गावापर्यंत पालखी बरोबर चालायचं एवढंच म्हणलं. आता ते गुडू दादा दम काढी ना येऊन द्याय ना. आलो चुकून कसं बी आता म्हणलं जाऊ. कुठं दादा राडा घालायला लागलाय. केशाला तरी बोलवायचं राव तुमच्या. आला असता 1-2 दिवस झालं असतं आपलं. काय होतं का मध्ये आधी मग केलता फोन केलता त्याला पण तो काय ऐका नाही. म्हणला बघू बघू बघू. आता काय करतोय मागं कोणाच ठाऊक. कशाचं बघू राव. ते गुड्डू दादा आणि 3 लाख धिंगाणा घालतात. या मग लवकर मी बी जातो. आम्हाला बी जायचे मग संध्याकाळून. लगेच जाणार होय. आजच आम्ही उद्या येतो पालखी बरोबर मग. हा येऊ मग. येऊ का मग. हा हा हिंडू नका इकडे तिकडे घरी जावं नीट. नाही नाही हो.
रामभाऊ सगळं निवेदन एकदम पदशीर झालंय पण तुला सांगतो कोणी जर गावात नासकापणा जर केला चांगल्या वारीच्या ह्याच्यात तर मी बारी गेल्यावर मी सुट्टी देणार नाही बरं का. हो वारीच्या विठ्ठलाच्या वारीत नाही ना. तुला सांगतो मगाशी काय अरे तात्याला मी वारीला जाताना गाठ पडला तात्या त्याला म्हणलं घरचे कामं करून जा बरं असं आणि द्यावं कुठं दादा तुला द्यावं सांगतो की अरे थोडं वाईट जरा तात्या मोहर गेला हां काय झालं काय कळत नाही अरे चक्कर येऊन पडलो ना आम्ही का होय माझ्या पोटावून हिन टाळून हिन होता बाबा शुद्ध आली तेव्हा मला देवाचं बाबा लय बरं खरं असतं देवाचं. बरं जाऊ दे सगळी गावात तयारी केली आपण हा, पदशीर सगळं बरं का? नियोजन झालंय. फक्त आता काय करायचं माहिती आहे का वारकऱ्यांना काय कमी जास्त आहे का नाही ते सगळं नियोजन आपण आता तिथं उभं राहू जेवणाची व्यवस्था आणि सांगितली. स्वतःच्या हाताने हे करायचं अजिबात लाजायचं नाही उलट कोणी. तुम्ही कुठं दादा स्वतःच्या हाताने वाढा नाहीतर मी गावचा कुठं अरे दादा नाही का मी सांगतोय ना तुला असं सगळं मिरवणूक. व्यवस्थित करायचं काय चल मग हा आणि त्या केशा बिशा ती सगळी घेऊ जोडीला हा. काय आणि तुम्ही काय राडा घालू नका त्या केशावर. मी नाही कोणाबर राडा घालणार आज मला कळत नाही बेला का चांगला दिवस आहे आपल्या ते- गावात पालखी आली आज मग काय चल काय रे दोघं बी काय करता इथं? काय अरे पालखीत केलतो हँडसम तिला पिकअप वर बसून दिलतं आता पिकअप कुठं थांबलोय काय माहिती आता पुढं अजून आलंय का रस्त्यातच आहे, काय बी कळा पण सोडायचंच नव्हतं ना एवढ्या मरणाच्या गाड्या आता कुठं पण बघणार. आता मी आलोय पुढं आता म्हणलं बघा काय आता येऊन थांबला असं मला वाटलं गाडी मानल्यावर. हे माणसं काय थोडी तो एवढ्या गर्दीतला का सोडून द्यायचं हा. तुम्ही काय करता इकडे? आम्ही आपलं आलोय पालखीची पाया पडाय आलतो. हा पालखीचं आम्ही घेतलं दर्शन हा. मस्तपैकी प्रवास झाला बारामती पासून काटेवाडीपर्यंत. आता म्हणलं चला आपलं उद्या घाला आता मग काटेवाडीपासून मग आता काय करणार. आता आता कुठं जातो आपल्याला जमन काय एवढं काम दाम सोडून येडाय काय तू वारी अर्धी सोडायची नाही आता केली अख्खी वारी करा आता तेवढं जा आहे, पंढरपूरला. पण बस आता एवढी केली लय झालं आता काम कोण करणार आहेत कामावून काढल्या मग कोण कुठं जायचं कसली काम आता ते आपाचे काम पडलेत ना सगळे तसेच. तू कामाची नको काळजी करू हाय आम्ही दोघ जण जाईन तुझ्या काम करेन आम्ही दोघ जण जाऊ हा. तू काम करायचं आहे का काय झालं नको आल्यावर परत त्याच्या डबल रोज मागाशील कुठून देऊ तुला मी? नाही डबल रोज मागतला का तात्या तू वारीला चाललाय का नाही मग चांगल्या कामासाठी चालला मला तुझं काम करतो ना मी तू कशाला काळजी करतो या त्या दिवशी ती सोनादा मावशी गरमी तसंच लावून आलंय काम उघड्यावर पडल्यात पोरगा आलंय का नाही काय माहिती. काळजी करू नको तू जा वारीला ये वारी पूर्ण करून आता हा बघू आधी बायकोला बोलवतो काय होतंय मग बघ. आधी महत्वाची बायको बघ हा. आणि मग वारीला काय जा घरी असेल काय ते येऊ बघन नको. मी हा. तू एक काम कर आणि ह्याला कुठं सोडू नको हरवलं तर गावायचं नाही नाही बाबा ह्याला नाही कुठं कोणाच्या पायात लुटपुट लुटपुट करीत जाईन सोडू. नाही नाही ही धरून नाही तू घे. मोकळं नको सोडू नाही बघतो मी हाय नाही तू बघ आणि काळजी घेऊन जा इथून पुढे पण वारीला हा? हा. सगळं घेतलं ना हम्म. काही ठेवलं नाही ना. नाही काय चला मग आता हायच रोजची पायपीट आपली. हम्म. चला चल मावशे चल बाबा चल माझ्या बी शाळा उपाशीच असतेल्या बंड्यानी खाया पाणी केलंय का नाही कुणाच टका हिंडतोय काटेवाडीत त्या पालखीत बुंबलत काय माहिती. होतंय ना एक दिवसात तर ही झालंय ना आपली वारी मग काय एवढी काळजी करते होईन सगळं काम कसं काय एवढं. ते तर आहे बाबा झालंय दर्शन आता. आज उद्या होतंय सगळं आजचं मोर टाकालता येतं पण वारी परत परत असते का होय की हा? बाबा. झाली ना मग तळतळ नाही करायची. चल बरं चला चला चला.
होय रे वज झालं असलं तर ते इकडे त्याला नीट घ्या. पोरग झोपलंय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लका मी पुण्याला काय 2 दिवस गेलो तर तुम्ही लका इकडे फिरायला सोक लागते. हा घराची चावी ठेवली त्या दगडाखाली. मी शोधतोय इकडं तिकडं नंतर राहिलं म्हणलं ही गेले तरी कुठं मग ती आपण नेहमी त्या दगडाखाली ठेवतो चावी ती पाहिली आणि पाहिलं तर घरात कुणीच नाही. तुम्ही कुठं इकडं तिकडं दिसणार. मग म्हणलं आता वारी आलेली इकडं काटेवाडीत मग जाऊन जावा म्हणलं. तुला फोन केले तू फोन उचलतो का जाऊन बसलाय पुण्याला. मला जायचं होतं वारीत म्हणलं होतं ना तुला. अरे तू सांगितलं होतं म्हणून तर इकडं आलो मी. आता बघ एवढी लोक चालल्यात पुढं आम्ही तरी आलो ना एका दिवसातच माघारी. तुम्ही आलाय माघारी पण आता एक काम करा आलायच ना आता घरी यायचं नाही. आता डायरेक्ट पंढरपूर पर्यंत जायचं आणि तिथं विठुरायाचं दर्शन घ्यायचं जोडीने नंतर घरी यायचं. असं यायचं नाही माघारी. आता मी सगळं घरचं पाहतो. आप्पा काय असेल ते आप्पाची कामं मी सगळं हँडल करीन. मला सगळं शिकवलंय तू. हा बरं का वहिनी अजिबात काळजी करायची नाही घरची. तुम्ही मी आहे ना अजिबात काळजी करायची नाही. आता मग आम्ही बिनकाळजी जाऊ शकतो बघा. हा बेशक जा तुम्ही. मी आहे आता लक्ष द्यायला घरी. हा जा. किती भारी झालं र. माझा बंड्या बघितला करू का कुठं. ए तुमचा बांड्या सांड्या बघायला काय मी मोकळा आहे काय. आमचं जिथं दादा वहिनी पाहायला आलतो मी. बघा तुमचं तुम्ही. बरं दादा तात्या आणि वहिनी तुम्ही या जाऊ ना आलो विठुरायाचं दर्शन घेऊन या. हा चल. आमचा पण निरोप पोचव बरं का. आता मी काय येत नाही तिथपर्यंत. अगं चल बघू हे सांगन चल. हा जा. शेरड काय बघेल की 8-10 दिवसांनी काय फरक पडायचा आहे. जा. शेरड कोण बघायचं माझं. बघेल बघेल भांड्या. कोणी तरी. चल. भांड्या आम्ही बघू शेजारीच आहेत की तुम्ही. जाईन बांड्या घेऊन हा हा. चल. या जाऊ या जाऊ. लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाचं विराट. लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाचं विराट. लय लय भारी म्हणतात सारी.